उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव आणि भाजपचे नेते संदीप जोशी आपल्यासोबत आहे. संदीप भाऊ, तुमच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे कोर्टामध्ये की तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे सिद्धिविनायक ट्रस्टचे त्याच्या नावावर खोटे दाखले दिले. काय काय म्हणणं आहे तुमचं? एक तर सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट हे आम्हा मित्रमंडळींचं ट्रस्ट आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे. या ट्रस्टचं मंदिर बांधकाम करत असताना ज्या व्यक्तींनी याचं काम केलं त्या व्यक्तीने टेंडर भरलं. ज्या व्यक्तीने त्यातलं काम केलेलं आहे तेवढं अनुभवाचा आम्ही दाखले दिले. हा एक विषय. दुसरा विषय, ही न्यूज काही आजची नाही. ही न्यूज मागील 8 दिवसांपासून नागपुरात आहे. परंतु ज्यांनी याचिका केलेली आहे तो संपूर्ण नागपुरात वर्तमानपत्र असो किंवा राजकीय सर्कल असो याच्यामध्ये ब्लॅकमेलर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे कोणीही याची दखल देखील घेतलेली नव्हती. आता राहिला सामनाचा, तर मी सामनावरती आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावरती 1 रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण संजय राऊत यांची अवकात 1 रुपयाच्या वरती नाही आहे आमच्या देखील, आणि त्यामुळे 1 रुपयाचा दावा आम्ही त्यांच्यावरती ठोकणार आहे की त्यांनी हे प्रूव्ह करावं की आम्ही खोटे दाखले दिलेले आहे. चौथा विषय असा आहे यातला की अद्यापपर्यंत शक्ती बिल्डकॉनला वर्क ऑर्डरच मिळालेला नाही आहे. कोर्टात केस सुरू आहे. म्हणजे अत्यंत खोटी बातमी. केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांवरती काही ना काही चिखलफेक करायची, हे जे उद्योग सध्या सकाळचा जो भोंगा वाजतो सामनाचा त्याच्या माध्यमातून सुरू केलेले आहे, त्याच धर्तीवरचा हा एक नवीन उद्योग आहे. आता काही सापडत नाही आहे. त्यामुळे या पद्धतीचे धंदे हे त्यांनी सुरू केलेले आहे. मला असं वाटतं की कोर्टाच्या माध्यमातून मी डायरेक्ट सामना आणि सामनाच्या संपादकावरती 1 रुपयाचा दावा ठोकणार आहे. मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी असंही लिहिलं की शक्ती बिल्डकॉनला तुम्ही काम दिलं. काय वास्तविकता आहे? वर्क ऑर्डर झाले का? काय परिस्थिती आहे? शक्ती बिल्डकॉन लाल दगडाचं जे काम आहे त्यातलं अर्ध काम शक्ती बिल्डकॉननी केलेलं आहे. त्याचे आमच्याजवळ पुरावे. रादर हेही पुरावे आहे की शक्ती बिल्डकॉनला पैसे देखील दिलेले आम्ही, चेकने पैसे दिलेले ते देखील आहे आमच्याजवळ. ते आम्ही योग्य ठिकाणी सादर करू. आणि वर्क ऑर्डर अजून झालाच नाही आहे. त्याच्या आधीच बुंबाबुंब चालू झालेली आहे. त्यामध्ये 3 जण आलेले आहे. 3 पैकी 1 जण कोर्टामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे सर्व प्रलंबित आहे. काहीच विषय नाही. ते खोटे दाखले दिलेला जो आरोप होतोय त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता की असं काही प्रकार नाही? असा काहीही प्रकार नाही आहे. आम्ही जे दाखले दिलेले आहे, आता काम कोणाला मिळतं ते नियमाप्रमाणे निश्चित मिळेल. परंतु आम्ही जे दाखले दिलेले आहे ते खरे दाखले आहे आणि हे सर्व संपूर्ण सिद्धिविनायकाला माहीत आहे. 115 कोटीचं काम 121 कोटीला दिलं. आता असे म्हणजे माझ्या हातात असतं का ते देणं? मलाही आश्चर्य वाटतं की एवढे मोठे संपादक आहे, त्यांनी कमीत कमी आरोप करत असताना देवाभाऊ दिसले की जसं जुन्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे घोड्यांना, तसं उद्धव ठाकरेच्या या घोड्यांना म्हणण्यापेक्षा गध्यांना म्हणावं लागेल. यांना झोपेत सुद्धा आजकाल देवाभाऊ दिसतात. शेवटचा प्रश्न माझा, ज्या सिद्धिविनायक ट्रस्टचं नाव चर्चेत आहे ते नेमकं काय काम करते? कोरोनात तुम्ही काही अडॉप्ट केल्या होत्या महिलांना. काय काम करतं नेमकं हे ट्रस्ट? थोडक्यात सांगा. सिद्धिविनायकाचं गणपती मंदिर मोठं उभं झालेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याशिवाय कोरोनामधल्या 283 परिवारांचं संपूर्ण पालकत्व आम्ही घेतलेलं आहे. याशिवाय च्या माध्यमातून मेडिकलमध्ये रोज 1000 पेशंट्सला 10 रुपयामध्ये दीनदयाल आली. त्याशिवाय या सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या गायी कसायांकडे जातात त्याची संपूर्ण देखरेख देखील आम्ही संपूर्ण करत असतो. असे अनेक प्रकारचे कामं या सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून होतात. त्यामुळे नागपूर शहर, जिल्हा, विदर्भातल्या लोकांना हे सर्व माहीत आहे. आता हे सामनामध्ये देवाभाऊंच्या वरती काहीतरी उभं करायचं म्हणून केलेलं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.